हाय एव्हरीवन. तर आता लिचीचा सीझन आला आहे आणि मी आणले आहे भरपूर अशा लिची. तर डझनवरती मिळतात. तर 100 रुपये डझन आहे, म्हणजे 12-100 रुपयाच्या. तुम्हाला हे मी किलोवरती घेतले आहे, त्याच्यामुळे मला किलोवरती खूप स्वस्त अशा मिळाल्या आहेत. तर तुम्हाला घेताना आहे ना अशा कच्च्या टाईपमध्ये घ्यायच्या, जर तुम्हाला कधी घ्यायचं असेल तर. कारण जे लाल टाईपमध्ये घेतल्यात ना तर त्याच्यामध्ये कीड निघते, आणि अशा घेतल्यात ना तर खूप स्वीट असतात, ना खूप गोड लागतात. छान अशा लिची मला भेटल्या. तर आत्ताच मी ड्युटीवरून घरी आली आहे आणि माझा माऊ बघा, त्याला किती खुशी होते आहे. तो मला एकदम काय सांगतो माहिती नाही, त्याला भूक लागली आहे शाळेत. तर किती प्रेमाने माझ्याजवळ बसला आहे बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझी बाल्कनीमध्ये खूप सारे फुलं आली आहेत, मिरच्या धरल्या आहेत, अळूवडीची पानं लागली आहेत आणि खूप सारे ॲलोवेरा आहेत. तर तेही मी कापणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्या बाल्कनीचा असणार आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही माझे लास्टपर्यंत नक्की बघता. तसंच हाही व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा. बाल्कनीतल्या झाडांची ना खूप केअर घ्यावी लागते. कधी कधी आहे ना झाडांना कीड लागते, तर मग तसं लक्ष ठेवावं लागतं थोडं झाडांवरती. तर माझं तर कंटिन्यू लक्ष असतं झाडांवरती की नक्की काय होतं आहे. तर इथे आहे ना खूप दिवस झाले मला लक्ष होतं की म्हणजे झाडांना जी पानं आहेत ना ती कीड खाते असं, पण मला ती कीड कुठे भेटत नव्हती. पण ही बघितलं तर एवढी मोठी कीड बघून आहे ना मला भरपूरच भीती वाटायला लागली. आणि असं वाटत होते की तो साप आहे, आणि त्याच्यामुळे मी खूप घाबरली पण होती. तर आता ही किडीने खाल्लेली पानं आहेत ना तर ती मी कापून घेणार आहे. आणि हा बघा, हा तुम्हाला माहितीच आहे माझा माऊ. तो तर एकदम प्रत्येक वेळेला माझ्या पाठून असतो. कीड होती इथे मोठी. हे घे खालचं आहे. तर ह्या एकाच झाडाला माझ्या कीड होती आणि ती मी कीड काढली आहे. तर परत मी बघत आहे की कुठे आहे का, पण कुठे दिसली नाही कीड मला. आणि हे बघा, हा ॲलोवेरा आहे. खूप एकदम गच्च भरला आहे. छोट्या छोट्या पण त्याला पाती आल्या आहेत. आणि तर मोठा हा जो आहे ना पान, ते मी कापणार आहे. कारण ते केसाला लावलं ना तर केस पण खूप छान होतात, आणि फेसला लावलं तर फेसही खूप छान होतो आणि सॉफ्ट होतो. तर ही शेवंतीचे झाड आहे. शेवंतीच्या झाडाला पण बारीक बारीक कळ्या आल्या आहेत. कधी फुलतील ते माहिती नाही, कारण त्याला भरपूर वेळा कळ्या येतात आणि त्या कळ्या आहेत ना तिथेच मुरझून जातात. त्याच्यामुळे ह्या पण फुलतील की नाही थोडं माहिती नाही. टमॅटोचं पण झाड आहे, मिरचीचं झाड आहे, आणि हे चवळीचं झाड आहे. लास्ट टाईम चवळीला भरपूर शेंगा येऊन गेल्या. इकडे ना मी मेथीची भाजी लावली होती, म्हणजे मेथी पेरल्या होत्या आणि रेतीमध्ये पेरल्या होत्या. तर ह्याला मेथी उगली आहे, पण अर्धी मेथी माझी काही उगली नाही आहे आणि अर्धी झाली आहे चांगली. बघूया अजून कधी मोठ्या होत आहेत त्या. खूप अशी झाडांना फुलं आली आहेत आणि मिरच्या धरल्या आहेत. एखाद्या वस्तूला आपल्याला म्हणजे जे आपण करतो त्याच्यानंतर जे फळ मिळतं ना ते बघायला आपल्याला खूप बरं वाटतं. तसंच काहीसं मला पण झालं आहे, कारण मी लावलेल्या मिरच्यांना मस्तपैकी मिरच्या आल्या आहेत. फुलझाडं लावले त्यांना फुलं आली आहेत. आणि हे बघू शकता छोटंसं पानच होतं आणि त्याला पण मुळं फुटली आहेत.
तर हे सगळं आपण जे करतो ना, तर खरोखर मनाला एवढी शांती मिळते ना आणि खूप बरं वाटतं. आणि तुम्हाला माहिती आहे की मला ना झाडं खूप आवडतात, त्याच्यामुळे मी खूप प्रकारची झाडं लावली आहेत इकडे. तर हे ॲलोवेरा आहे, तुळशी पण खूप आहेत. आणि इकडे आहे ना, हे जे मी बी कापते आहे ना, तिथे पालक उगला होता आणि त्या पालक खूप मोठं झालं होतं आणि त्याला आता बिया लागल्या आहेत. तर ह्या मी आता थोडा पाऊस लागला की मग पावसामध्ये आहे ना, त्या मी बियाणं परत मी मातीमध्ये घालणार आहे, म्हणजे पावसामध्ये भाजी होईल आपल्याला खाण्यासाठी. तर अशा खूप प्रकारची मी झाडं लावली आहेत माझ्या बाल्कनीमध्ये. तर बघूया ही झाडं आपण कधी लावतो आहे ते. तर थोडासा पाऊस पडल्यानंतरच लावेन मी, कारण कंपोस्ट केलेलं खत थोडंसं आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्येच मी भाजी पण लावून घेईन. ह्या आहेत तुळशीच्या बिया, खूप अशा तुळशीच्याही बिया आहेत, तर त्याही मला लावायच्या आहेत. तर हे आहे पेरूचं झाड, पण पेरूचं झाड खूप मोठं झालं आहे आणि मी त्याला खाली बिल्डिंगमध्ये लावणार आहे. हे आहे सोनचाफ्याचं झाड आणि हे मला माझी एक फ्रेंड आहे गावाला, तिने खूप प्रेमाने मला हे सोनचाफ्याचं झाड गिफ्ट म्हणून दिलं आहे आणि हे गुलाबाचं झाडही तिनंच मला दिलं आहे. तर नेक्स्ट डे झाला आहे. नेक्स्ट डेला माझं जे सोनचाफ्याचा झाड आहे त्याला कळ्या आलेल्या 4, त्याच्यामधली एक कळी फुललेली आहे. तर ते बघून आहे ना मला खूप मजा आली, खूप बरं वाटलं आणि पूर्ण बाल्कनीभर आहे ना सोनचाफ्याचा वास पूर्ण दरवळत होता. हे मिरचीचं झाड आहे, खूप अशा मिरच्याही लागलेल्या आहेत झाडाला आणि त्या मी कापल्या पण आहेत अर्ध्या आणि अर्ध्या आहेत त्या आता मोठ्या होऊ देणार आहे. हे आहे मी कंपोस्ट केलेलं खत आणि इकडे आहे ना ह्या करवंटा लावल्या आहेत, त्या बांधल्या आहेत. त्याच्यामध्ये एकामध्ये मी पाणी टाकते आणि एकामध्ये खाणं असतं, म्हणजे जे दाणे असतात. आणि हे चिमण्या येतात माझ्या इकडे, छोटेसे पक्षी येतात दुसरे, तर त्यांच्यासाठी हे खाण्याचा एक जुगाड करून ठेवला आहे. बाल्कनी माझी कशी वाटली तुम्हाला? तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आतासाठी बाय.